नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे। भक्तांनो, आज 12 नोव्हेंबर 2025 रोजी काळभैरव यांची जयंती आपण साजरी केली जाईल, लक्षात ठेवा। या दिवशी भगवान शिवाने काळभैरवाच्या रूपात अवतार घेतला होता असे म्हणतात भक्तांनो। या दिवशी भक्त उपवास करतात, काळभैरवाची पूजा सुद्धा करतात आणि नकारात्मक ऊर्जा तसेच वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्तांनो आपण सर्वजण प्रार्थना करत असतो। या दिवशी भगवान शिवाने काळभैरवाच्या रूपात अवतार घेऊन अधर्म आणि अहंकाराचा नाश केला होता अशी आख्यायिका आहे असे सांगितले गेलेले आहे, लक्षात ठेवा। काळभैरवाची पूजा भक्तांनो सतत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील भय, शत्रू, रोग आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते। तसेच भक्तांनो या दिवशी पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात असे म्हटले जाते। ही जयंती भक्तांनो या जीवनामध्ये सकारात्मकता आणि समृद्धी आणण्यास आपल्याला मदत होत असते। काळभैरव जयंती भक्तांनो या जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात। पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा अपमान केला होता तेव्हा भगवान शिवाच्या क्रोधातून काळभैरवाचा जन्म झाला होता। म्हणजेच या काळभैरव जयंतीच्या दिवशी भगवान काळभैरव म्हणून प्रकट झाले होते। या दिवशी भक्तांनो भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या काळभैरवाची पूजा केली जाते। शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे। असे म्हटले जाते की भक्तांनो की काळभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते। या दिवशी काळभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, वाईट बाधा आणि भूतबाधा यासारख्या समस्यांना कधीच त्रास होत नाही, लक्षात ठेवा। अशा व्यक्तीवर काळभैरवाची नेहमी कृपा राहते भक्तांनो, ठीक आहे। तर काळभैरवांना क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून देखील ओळखलं जातं। तसेच बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, आपले मामा हे शंकराचे शेवटचे अवतार आहेत, लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी आणि सगळ्यांच्या डोक्यात राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तसेच काळभैरव पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून देखील गणले जाते, लक्षात ठेवा। हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करतो आहे त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते। त्यामुळे आणि म्हणूनच या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आपल्याला सांगितले गेलेले आहेत। म्हणून भक्तांनो 12 नोव्हेंबर दिनांक रोजी म्हणजेच आज बुधवार काळभैरव जयंतीला आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे, ठीक आहे। ही वस्तू खायला त्याला घातल्याने, त्या कुत्र्याला खायला घातल्याने सर्व दुःख, संकट, अडचणी आणि शत्रूपासून दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल भक्तांनो। मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होतील। साक्षात काळभैरव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील भक्तांनो। कधी तर ही वस्तू एक आपण कुत्र्याला खाऊ घातल्यानंतर काळभैरव आपल्यावरती खुश होणार आहे। हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा। कमेंटमध्ये भक्तांनो हर हर महादेव, श्री बाळूमामाय नमः, बाळूमामाच्या नावानं चांग भलं असे नक्की लिहा। तर भक्तांनो हा उपाय आपल्याला आज रोजी बुधवार आहे, लक्षात ठेवा, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। काळभैरव हे शिवाच्या गणांपैकी एक मानले जाते।
कालभैरवाचा जन्म शिवाच्या रक्तातून झाला होता अशी आख्यायिका आहे, असे हिंदू धर्मात मानलेले आहे. लक्षात ठेवा. कालभैरवासोबत नेहमी एक काळा कुत्रा असतो जो त्याचे वाहन असल्याचे मानले जाते. कालभैरव आणि कुत्रा यांचे नाते धार्मिक, पौराणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कोणतीही देवता भक्तांनो आपले वाहन म्हणून त्या प्राण्याची निवड करतात, ज्यामध्ये त्यांचे गुण प्रतिकात्मकपणे दिसतात. कालभैरवाचे रूप उग्र असून कुत्रा हा देखील भयंकर प्राणी आहे. कुत्रा हा अंधारातही घाबरत नाही आणि शत्रूंनाही तो कधीही घाबरत नसतो. कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि त्याची मालकाप्रती प्रामाणिकपणामुळे तो एक निष्ठावान रक्षक म्हणून प्राणीसुद्धा मानला जात आहे. लक्षात ठेवा भक्तांनो. त्याचबरोबर असे मानले जाते की कुत्रा वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जेपासून भक्तांनो कुत्रा हा वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करत असतो. कुत्र्याला कोणत्याही वाईट घटनांचे संकेत अगोदरच मिळत असतात आणि या दिवशी जर तुम्ही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर तुमचे सर्व दुःख, संकट, अडचणी, शत्रू हे तुमच्यापासून भक्तांनो दूर राहतील आणि तुमची दिवसेदिवस प्रगती, सुधारणा व्हायला चालू होईल. भक्तांनो, जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, सतत तुम्हाला अडचणी, अडथळे, संकट, दुःख या गोष्टींना सामोरे जावं लागत असेल भक्तांनो आणि एखाद्या शत्रूला तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, त्या शत्रूमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, घरातील गरिबी आणि दारिद्र्यही घरातून निघून जात नसेल, तर हा भक्तांनो उपाय अवश्य करून पहा. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते. सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडायला सुरुवात होतात. त्याचबरोबर राहू, केतू, शनीचा त्रास जो आहे तो सुद्धा कमी होऊन जाईल. भक्तांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. भक्तांनो, त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 गुळाचे खडे टाकायचे आहेत. गुळ आणि पाणी तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. भक्तांनो, त्या पाण्यामध्ये गुळ पूर्णपणे विरघळून जाईल असं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वाटीभर भावाचं कमी घ्यायचं आहे आणि हे गुळाचे पाणी मिक्स करून तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. यानंतर या कणकेचे तुम्हाला एक गोड चपाती बनवायची आहे. भक्तांनो, आता ही चपाती बनवून तुम्हाला ती एका ताटामध्ये ठेवायची आहे आणि तुम्हाला या दिवशी मोहरीच्या तेलाचा उपयोग करायचा आहे. मोहरीचे तेल घेऊन तुम्हाला आपल्या उजव्या हाताचे करंगडी आणि अंगठा सोडून जे मधले 3 बोटं असतात तर ती 3 बोटं तुम्हाला त्या तेलामध्ये बुडवायची आहेत आणि त्या चपातीवर तुम्हाला 3 लाईन जे आहेत त्या चपातीवरती ओढायच्या आहेत. म्हणजे जसं की आपण महादेवांना भस्म लावतो, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला मोहरीचे तेलाचे चपातीवरती 3 लाईन ओढायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग काय करायचं, तर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जे पण तेल वापरता ते थोडंसं एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला थोडीशी चिमूटभर काळी मोहरी आणि पिवळी मोहरी टाकायची, मिक्स करायची आणि यानंतर ही 3 बोटं त्या तेलामध्ये बुडवायचे आहेत आणि त्या चपातीवर तुम्हाला ओढायचे आहेत. यानंतर या चपातीचे तुम्हाला 2 भाग करायचे आहेत. भक्तांनो, आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे कुत्रा असेल तर तुम्हाला 2 रंगाच्या कुत्र्यांना ही चपाती खायला द्यायची आहे. भक्तांनो, मग त्यामध्ये एखादा रंगाचा कुत्रा असेल
म्हणजे काळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा असेल किंवा तांबड्या रंगाचा असेल तर यापैकी कोणत्याही 2 रंगाच्या कुत्र्यांना तुम्हाला ही अर्धी चपाती खायला द्यायची आहे भक्तांनो. जर या दिवशी तुम्हाला 2 रंगाचे कुत्रे भेटले नाहीत तर तुम्ही अगदी एका रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये काळा कुत्रा असेल तर अतिशय चांगलं समजलं जातं, कारण काळा कुत्रा हे भगवान काळभैरवाचं वाहन मानलेलं आहे. आणि म्हणून जिथे कुठे त्यांचा फोटो असतो तर त्यांच्या शेजारी काळा कुत्रा हे नेहमी त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसलेला असेल. तसेच जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही चपाती खाऊ घालणार आहे त्यावेळी तुम्हाला तुमचे सर्व दुःख, संकट, अडचणी, शत्रू, त्रास दूर होण्यासाठी, प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी, तुमचं आयुष्य सुरळीत चांगलं चालण्यासाठी कालभैरवांना मनोभावाने प्रयत्न आणि प्रार्थना करायची आहे भावांनो आणि भक्तांनो. तसेच तुम्हाला थोडासा भंडारा, ज्याला हळद म्हणतात, तर ती सुद्धा या कुत्र्याला मस्तकावरती लावायचं आहे भक्तांनो. जेव्हा आपण पिवळ्या हळद या कुत्र्याच्या पुस्तकावरती लावतो ना तेव्हा साक्षात कालभैरवाची कृपा आपल्यावरती, आपल्या घरावरती होत असते आणि आपल्याला कधीही वाईट गोष्टीची भीती वाटणार नाही. लक्षात ठेवा भक्तांनो. तसेच आपल्यावरती जे काही संकटे येत असतात तर त्या संकटांना आपल्याला समोर जाण्याची एक शक्ती आपल्या जवळ येत असते, ताकद येत असते आपल्याला. वाईट बाधा, नकारात्मकता ही आपल्यापासून दूर राहते. म्हणून हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच भक्तांनो आजच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय स्त्रियांनी केला तरीही चालेल, पुरुषांनी केला तरीही चालेल किंवा घरातल्या मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल भक्तांनो. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ कालभैरवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला वेळ असेल तर अवश्य दर्शन घ्यायचं आहे भक्तांनो. मनोभावाने जाऊन तुम्हाला त्या मंदिराचे, त्या कालभैरवाचे दर्शन घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही दर्शनाला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला लिंबांची 11 लिंब घ्यायचे आहेत आणि त्या 11 लिंबांची माळ तुम्हाला बनवून कालभैरवांना अर्पण करायचे आहे. भक्तांनो 11 लिंब नसेल तर तुम्ही 7 लिंबू घेतले तरी सुद्धा चालेल. जो पण व्यक्ती या दिवशी कालभैरवांना लिंबाची माळ अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील कोणताही त्रास, शत्रुपीडा असेल तर ते आपल्या आयुष्यातून, आपल्या जीवनातून 100% निघून जाते भक्तांनो. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ओम कालभैरवन नमः, ओम कालभैरवन नमः असा मंत्र जास्तीत जास्त जप करायचा आहे. या जपाने कालभैरव हे आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, शत्रू त्रासापासून, अडचणीपासून, संकटापासून दूर करत असतात. भक्तांनो, माझ्या प्रिय बाळूमामाच्या भक्तांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे? तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती तुम्हाला अत्यंत चांगली वाटली असेल भक्तांनो तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ सगळा पूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे भक्तांनो मनपूर्वक आभार मानतो. ठीक आहे. श्री बाळूमामा प्रसन्न. चला.